सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 यामध्ये तिसरा भाग म्हणजे क भाग शैक्षणिक संपादनूक 61 मार्काला आहे. यात नेमकं काय भरायचं, कोणते फोटो अपलोड करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला मित्रांनो, आपण प्रत्यक्षात ऑनलाईन जाऊ आणि बघूया की या तिसऱ्या भागामध्ये क भागामध्ये नेमकं आपल्याला काय भरायचं हे आपण इथं पाहू मित्रांनो. तर बघा, आपण याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथं ब्राउझरमध्ये आलोत आणि बघा आपल्याला भाग क बघायचा आहे. 61 गुणांसाठी आहे आणि याच्यामध्ये आहे पहिलाच मुद्दा आहे विषयनिहाय विद्यार्थी अध्ययन निष्पत्ती लर्निंग आउटकम्स पॅटनुसार VSK पोर्टलवरून विषयनिहाय संपादनूक पातळीची खात्री करून खालीलप्रमाणे गुणदान करावे. बघा, 0 ते 50% 1 गुण आहे, 51 ते 75% 2 गुण आहे, 76 ते 90% 3 गुण, 91 ते 100% 4 गुण. तुम्ही चॅटबॉटवर मार्क भरलेले आहे, ते मार्क भरलेले ते पाहून आपल्याला इथं भरायचं आहे. आणि इथं कसं दिलेलं आहे बघा, इंग्रजी विषयाचा अध्ययन स्तर स्थिती 4 मार्क आहे. म्हणजे 91 ते 90% 91 ते 100% इंग्रजी विषयाचा अध्ययन स्तर असेल तर इथं पैकीच्या पैकी मार्क. 76 ते 90% जर असेल तर 3 मार्क मिळतील 4 पैकी. 51 ते 75% असेल तर 2 मार्क मिळतील. आणि 50%च्या आत असेल इंग्रजीचा, गणिताचा किंवा भाषेचा, ज्याचा कोणाचा असेल तर 1च मार्क घेता येईल. तर तुम्हाला इथं पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. मात्र तिथं तसं काय आहे त्या VSKवर भरलेलं ते लॉग इन करून बघावं लागेल. ओके. आणि तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट टाकावा लागेल, फोटो म्हणून स्क्रीनशॉट टाकायचा. 5वी 8वी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण NMMS परीक्षा 8 मार्कासाठी आहे. 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत मागील वर्षी किमान 50% विद्यार्थी जर उत्तीर्ण झालेले असतील तर 1 गुण. त्यानंतर किमान एक विद्यार्थी धारक झाला असेल शिष्यवृत्ती शाळेतून तर 1 गुण. त्यानंतर एकूण पटसंख्येच्या 40% विद्यार्थी प्रविष्ट झाले असल्यास 1 गुण. 8वी शिष्यवृत्ती परीक्षेला किमान 50% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास 1 गुण. किमान एक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाला असल्यास 8वीला 1 गुण. 8वी शिष्यवृत्ती परीक्षेस यावर्षी एकूण पटाच्या 40% विद्यार्थी प्रविष्ट झाले असल्यास 1 गुण. इथं 5वीला पण दिलेलं आहे बरं का. हे बघा, यावर्षी परीक्षेत 40% प्रविष्ट झाले असल्यास म्हणजे बसवलेले असल्यास. आणि त्यानंतर NMS मध्ये एकूण पटाच्या पात्र विद्यार्थ्यांच्या किमान 40% विद्यार्थी प्रविष्ट झाल्यास 1 गुण. आणि मागील वर्षी किमान एक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाला असल्यास 1 गुण. 7 मार्कासाठी आहे मित्रांनो. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळी विविध स्पर्धेमध्ये परीक्षेमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या. आता याच्यामध्ये बघा, सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण केलं असल्यास राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर 1 गुण. त्यानंतर या पातळीवर परीक्षेमधील यश असल्यास 1 गुण. त्यानंतर शाळा विद्यार्थ्यांना व्यापार, उद्योग आणि शेतीविषयक तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेण्यासाठी उपक्रम राबवत असल्यास, तुमच्याकडे एखादा व्यापार क्षेत्रातील, उद्योग क्षेत्रातील, शेती क्षेत्रातील तज्ज्ञ आले असल्यास त्याचा आपल्याला फोटो किंवा प्रोसिडिंग टाकावं लागेल 1 गुण. विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन उपक्रम राबवला जात असल्यास 1 गुण. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्यासंबंधी समस्यांचे समुपदेशकामार्फत निराकरण केले जात असल्यास 1 गुण. आणि मग त्याचा आपल्याला फोटो टाकावा लागेल. तर ह्या सगळ्यांचे एक एक फोटो टाकायचे आणि तिथं आपल्याला लिहायचं आहे आपल्याला की याच्यामध्ये अक्षरामध्ये. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्यापनासाठी केलेले प्रयत्न, तसेच शालेय स्तरावरील विविध स्पर्धा आयोजन, अध्ययन, अक्षम विद्यार्थी, अभ्यासात मागे राहिलेल्या दिव्यांग मुले. तर यासाठी काय काय केलं जातं तर ते आपण आता सध्या स्पर्धा आलेल्या आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी. तर याच्या अगोदर जे जे तुमचं झालेलं आहे ते जर असेल तर बघा, अध्ययन अक्षम विद्यार्थी दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र योजना माफ करा जर असेल तर 2 गुण. सांस्कृतिक स्पर्धा, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा 2 गुण. इन्स्पायर अवॉर्ड योजनेमध्ये यावर्षी जर नामांकन केलेलं असेल तर 1 गुण. तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शन, विज्ञान नाट्य महोत्सव स्पर्धेत विद्यार्थी शिक्षकांनी सहभाग घेतला असल्यास 1 गुण. आणि रेखाकला परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ट करून उत्तीर्ण झाला असल्यास 1 गुण.
शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण 90% जास्त असेल तर 1 गुण. ऐतिहासिक वस्तू जतन, वैज्ञानिक दृष्टिकोन, क्षेत्रभेट, सहल याच्यासाठी 4 मार्क दिलेले असून ऐतिहासिक वस्तू जतन, भारतीय संस्कृती वारशाचे जतन 1 मार्क आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी केलेले प्रयत्न 1 मार्क आहे. क्षेत्रभेटीचे आयोजन याला 1 मार्क आहे. सहलीचे आयोजन करण्यात आले 1 मार्क आहे. प्रत्येकाचा फोटो लागेल, एकत्र फोटो करायचे सगळे आणि एकच फाईल तिथं अपलोड करता येते प्रत्येक ठिकाणी. मी तसंच सांगितलेलं आहे. 7 नंबर आहे विद्यार्थी भाषाविषयक क्षमता स्थिती. निपुण महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी विचारात घ्यावी. भाषण क्षमता, वाचन क्षमता, लेखन क्षमता, गणितीय क्षमता प्रत्येक क्षमतेला इथं 2-2 मार्क दिलेले आहे. असे 8 मार्क आहे. क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य पुरस्कार तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरावर. तालुका स्तरावर असेल तर 2, जिल्हा स्तरावर 2, विभाग स्तरावर 2, प्रत्येक स्तरावर 2-2 मार्क दिले. 10 मार्कासाठी दिले 5 तर. इयत्ता या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादन पातळी 10वी, 12वी, 5वी, 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवाह टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न कसे केले गेलेले आहे. 2 मार्क आहे त्याला. मागील वर्षी अध्ययन संपादन पातळी 70% वर असेल तर 1 गुण आणि उपचारात्मक वर्ग घेतले असेल तर 1 गुण. त्यानंतर 2 मार्कासाठी आहे मित्रांनो दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती म्हणजे वेगवेगळ्या शिष्यवृत्ती याचा विद्यार्थ्यांना लाभ या संदर्भात विचारलेलं आहे. शाळेने योजनांचा प्रसार प्रचार करण्यासाठी केलेले प्रयत्न, पालक सभा, शाळेच्या दर्शनी भागावर लावलेल्या योजनांचा फलक 1 मार्क आणि विद्यार्थ्यांना योजनाविषयक लाभ मिळावा यासाठी शाळेने केलेले प्रयत्न. संवर्गनीय विद्यार्थी निवड यादी, वेळेत वरिष्ठ कार्यालयास केलेला पत्रव्यवहार, लाभार्थी पात्र विद्यार्थ्यांची यादी 1 गुण असे हे 61 मार्क. एकूण 200 गुणांचं हे मूल्यांकन आहे. या पद्धतीनं हे भरायचं आहे. फोटो अपलोड करायचे. मी परत सांगतो, फोटो अपलोड करताना गफलत करू नका. प्रश्ननिहाय, विभागनिहाय फोटोचं फोल्डर बनवा. प्रश्न द्या, त्या प्रश्नाचा नंबर त्या फोटोला द्या आणि मग तिथंच शाळा भरायला लागा आणि मग ते फोटो अपलोड करायला सोपं जाईल. पुन्हा व्हिडिओत मित्रांनो लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.